वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला किंवा अर्थ इतुकाची साधिला, दोन्ही पाठ आहेत. अर्थ करणाऱ्या महापुरुषांनी अर्थ इतुकाची साधिला असा पाठ घेतलेला आहे. पण ओळीची जी परंपरेची गाथा आहे त्याच्यामध्ये अर्थ इतुलाची शोधिला असा पाठ आहे. पाठ कोणता घेतला तरी त्याच्या अर्थात काही फरक होत नाही. विठ्ठला वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला. वेदाच्या अनंत बोलण्याच्या पाठीमाग त्याचा तात्पर्य अर्थ एवढासाच आहे. कसं काय असू शकतो? 2-3 उदाहरणं आपल्याला 1-2 बघून पुढे जायचं आहे. श्रीमद भगवद्गीता किती अध्याय आहेत? 18. एकंदर श्लोक संख्या किती आहे? 700. मग प्रत्येक श्लोकागणिक एक वेगळी गोष्ट जरी देवानं सांगितलेली नसली, म्हणजे गीतेमध्ये 700 गोष्टी सांगितलेल्या नसल्या तरी प्रत्येक अध्यायागणिक एक अशा वेगवेगळ्या 18 तर गोष्टी कमीत कमी सांगितलेल्या असल्या पाहिजेत. त्यांची नावं देखील काय आहेत? प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी आहेत. त्यातील विषयावरूनच ती नावं पडलेली आहेत. पहिल्या अध्यायात अर्जुनाला खेद झाला, मोह झाला, विषाद झाला, अर्जुन विषाद योग. दुसऱ्या अध्यायात मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र सांख्य सांगितलं म्हणून सांख्य योग. तिसऱ्या अध्यायात तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले म्हणून कर्मयोग. 12वा भक्तियोग. अशी 18 अध्यायांची वेगवेगळी काय आहेत? नाव आहेत. मग मला सांगा, 18 अध्यायात कमीत कमी देवानं वेगवेगळे किती विषय सांगितलेले असले पाहिजेत? 18 सांगितलेले असले पाहिजे. पण एक जणानं सांगितलं, जरी 18 अध्याय असले आणि 700 श्लोक असले तरी देवानं त्यातून एकच गोष्ट सांगितली. पडतंय का आपल्याला? हो किंवा न म्हणण्यापूर्वी मला विचारत जा, नेमकं कोण म्हटलंय? 18 अध्याय असले आणि 700 श्लोक असले तरी देवानं एकच सांगितलं. हे कोणी सांगितलं? ज्ञानोबारायांनी सांगितलं. विठ्ठला 700 श्लोक 18 अध्यायांचे देख, जे देव बोलिले एक दुजे नाही. जरी 18 अध्याय आणि 700 श्लोक असले तरी देखील देवानं त्यातून एकच एक सांगितलं. काय सांगितलं? तिथंच ओवीतच शोधायचं. सगळं ओवीतच असतं. लोक जगभरातलं सांगतात आणि ओवीतलंच राहून जातं. ओवी प्रवचनाला घेतात, सगळ्या जगातलं सांगतात आणि ओवीत काय आहे तेच राहून जातं. बाबा म्हणतात आता ओवी सुद्धा घेत नाहीत असं आहे. मी जुन्या लोकांकडून ऐकलं होतं, मग अशी जे बोलून गेलो मी, ओव्या सांगाव्यात कीर्तनात असं जुनी लोक सांगायची. एका कीर्तनकारानं एका अभंगाचं विवरण करत असताना कमीत कमी 60 ओव्या सांगाव्यात. विठ्ठला किती म्हटलो मी? 60 म्हणजे 59 आणि 1 7 नाही बरं का. पण आता 7 सांगितलं तरी भाग्यच मानावं लागेल श्रोत्यांचं. असो, वैकुंठवासी गुरुवर्य आचार्य अण्णा सांगायचे, जगन्नाथ अण्णा. ते म्हणायचे, काही लोक ते ज्यांना मानतात त्या महाराजांबद्दल बोलत असताना फुशारकीनं सांगतात, आमचे बाबा प्रवचनाला बसले की ज्ञानेश्वरीकडे न पाहता सुद्धा 1 तास प्रवचन करतात. अण्णा म्हणायचे, बघेल कसा, त्यातलं काही सांगतच नाही. विठ्ठल ओवीतच आहे. 3.5 चरणाची जी ओवीताचं जे अर्ध चरण आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे नेमकं देवानं 700 श्लोकात आणि 18 अध्यायात काय सांगितलं. जे देव बोलिले एक दुजे नाही, द्वैत नाही, जीव परमात्म्याहून भिन्न नाही, एवढीच गोष्ट देवानं 18 अध्याय आणि 700 श्लोकात सांगितली. अर्थ इतुलाची शोधिला. विठ्ठला अनेक ग्रंथांचं सांगता येणं शक्य आहे. रामायण आपला प्रसिद्ध असलेला ग्रंथ आहे. 24,000 श्लोक तर वाल्मिकी रामायणाचेच आहेत. आणि एकंदर रामायणांचा विचार करायचा असेल तर चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, 100 कोटी श्लोकात्मक विस्तार ज्या रामायणाचा आहे त्या रामायणाचं महातात्पर्य एका महाविद्वानानं महापुरुषानं सांगितलेलं आहे. सुभाषिताप्रमाणे असलेला तो श्लोक आहे, पण त्यानं सांगितलं हे रामायणाचं तात्पर्य आहे. 2च गोष्टीमध्ये रामायणाचं तात्पर्य त्यांनी सांगितलं. यांती न्याय प्रवृत्तस्य तिर्यंचोपी सहायताम अपंथानंतु गच्छन्तम सोदरोपी विमुंचती. त्यांनी सांगितलं एवढ्या 100 कोटी श्लोकात्मक विस्तार असलेल्या रामायणात या 2च गोष्टी सांगितल्या. या 2 गोष्टीत समग्र रामायणाचं तात्पर्य आहे. काय तात्पर्य? यांती न्याय प्रवृत्तस्य तिर्यंचोपी सहायताम. जो न्याय मार्गाने चाललेला आहे, सन्मार्गाने चाललेला आहे, धर्माच्या नीतीच्या मार्गाने चाललेला आहे,
त्याला तिर्यक योनीतील पशु पक्षी सुद्धा सहाय्यक होतात. प्रभू रामचंद्रांना वानर सहाय्य झाली की वानर हाती लंका घेवविली म्हणे, राणेच्या पाले खाईरा नेवाणे करविले लंकेश्वरा, यांती न्याय प्रवृत्तस्य तिर्यंचोपी सहायताम. हे रामायणातून शिकायचंय. म्हटले अजून काय शिकायचं? अपंथानंतु गच्छन्तम सोदरोपी विमुंचती. जर अन्यायाच्या, अनीतीच्या, अधर्माच्या मार्गाने जाल तर सोदरोपी सख्खा भाऊ सुद्धा विमुंचती, सोडून जातो. बिभीषण रावणाला सोडून गेला. विठ्ठला. एवढ्या मोठ्या महारामायणाचं तात्पर्य त्यांनी सांगितलं एका श्लोकामध्ये. अर्थ तुलाची शोधिला. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही प्रत्येक ग्रंथाचं पाहण्यासाठी, त्यामुळं आद्य गुरु भगवान शंकराचार्यांना विचारू, सगळ्या ग्रंथांचं एकदाच आणि अर्ध्याच श्लोकात सांगा. विठ्ठला. आचार्य म्हटले श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. कोट्यावधी ग्रंथामध्ये जे सांगितलं ते मी तुला अर्ध्या श्लोकात सांगतो. हा म्हटले सांगा, अर्धा श्लोक तर संपला. थांब म्हटले अर्धा राहिलाय त्याच्यात सांगणार. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. काय सांगितलं? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म एव नापरः. परमात्मात सत्य आहे, जीव भाव मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्म एव अपरः न तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. या तीनच गोष्टींमध्ये भगवान भाष्यकारांनी कोट्यावधी ग्रंथांचं तात्पर्य सांगितलं. अर्थही तुलाची शोधिला. भगवान शंकराचार्यांना तरी 3 गोष्टीत सगळ्या ग्रंथांचं तात्पर्य सांगावं लागलं. तुकोबारायांनी 2च गोष्टीत सांगितलं. विठ्ठला. वेद अनंत बोलिला, अर्थही तुलाची शोधिला. वेदाच्या अनंत बोलण्याच्या पाठीमाग त्याला एवढासाच तात्पर्य अर्थ सांगायचा आहे. नेमका काय सांगायचा आहे? अभंगाचं दुसरं. विठोबा
विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे या दोन गोष्टींमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समग्र वेदाचं तात्पर्य सांगितलेलं आहे. केवळ वेदाचं नाही तर समग्र शास्त्र आणि 18ही पुराणांचं तात्पर्य या ध्रुवपदातच तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. पण एक थोडीशी छोटीशी शंका आहे. सगळं काय अभंग होणं शक्य नाही, पण पहिल्या चरणावरती एक थोडीशी शंका आहे, त्याचं समाधान करायचं आणि सेवा आपली पूर्ण होणार आहे. कोणत्याही ग्रंथाचं तात्पर्य अमुक गोष्टीत आहे हे सांगताना त्या ग्रंथाचा परंपरेनं षडलिंगपूर्वक अभ्यास करणं अपेक्षित आहे. उपक्रमोपसंहारो अभ्यासपूर्वता फलम अर्थवादोपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निश्चयाची ही 6 निर्णायक लिंग आहेत. आणि अशा पद्धतीनं जर अध्ययन केलं तर या ग्रंथामध्ये हेच सांगितलेलं आहे असं ठामपणे सांगता येत असतं. आता या ठिकाणी एखादा माणूस उठला आणि त्याने सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये भलेही 9033 ओव्या असल्या तरी त्या 9033 ओव्यांचं तात्पर्य अमुकच गोष्टीत आहे. सगळेजण अवाक झाले श्रोते. त्यांना वाटलं आपल्यामध्ये ज्ञानेश्वरीचे एवढे मोठे उपासक अभ्यासक बसलेले होते. चातुर्य लपवी आणि आळंदी भूमीमध्ये तसे असतातच माणसं. लक्ष कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण कोणत्या स्थितीला पोहोचलेलं असेल काही सांगता येत नाही. अत्यंत सामान्य वाटणारी माणसं सुद्धा महान अभ्यासकाला लाजविल एवढा अध्ययन त्यांनी केलेलं असतं. आमच्या नेवासा भूमीचं देखील वैशिष्ट्य आहे. नेवासा परिसरातील जेवढी गावं आहेत, सद्गुरू वैकुंठवासी बन्सीबाबांचं जे कार्यक्षेत्र आहे त्या प्रत्येक गावामध्ये 2-4 माणसं तरी पूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ असलेले आपल्याला आढळतात. पूर्ण ज्ञानेश्वरी. हा ती शेतकरी माणसं, सामान्य शेतात काम करणारी माणसं. आमच्या इथं भगिनी आहेत शांताताई खरड म्हणून, त्यांची हजारो पारायण झालेली आहेत. हजारो, 1000 पारायण तर अनुष्ठानपूर्वक केली. त्याच्या अगोदर 108 केली आणि बन्शीबाबांच्या कृपेनं अगदी बाल्यवयापासून किती केली ती तर मोजलीच नव्हती त्यांनी. अशी अनेक मंडळी तिथं आढळतात. ज्ञानोबरायांच्या त्या भूमीचं वैशिष्ट्य, आता ती ज्ञानेश्वरीची जन्मभूमीच असल्यामुळं तिथं ती तशी माणसं असणं गरजेचं आहे, असलीही पाहिजे. असं आपल्याला जिज्ञासा निर्माण झाली. ह्या माणसानं सांगितलं ज्ञानेश्वरीचं तात्पर्य अमुक गोष्टीत आहे. आपल्या मनामध्ये सहज प्रश्न निर्माण झाला. पण नमस्कार केला आणि प्रश्न विचारला की आपण एवढं ठामपणे सांगू शकता? आमचा आपल्याला प्रश्न आहे, आपण ज्ञानेश्वरीचं अध्ययन कुणाकडे आणि किती वर्ष केलं? कुणालाही प्रश्न निर्माण होईल ना. एवढं ठामपणे बोलतो म्हटल्यानंतर एवढे 2 प्रश्न तर कुणालाही निर्माण होतील. त्याला प्रश्न केला आणि त्याने उत्तर देताना सांगितलं ज्ञानेश्वरीचं अध्ययन किती वर्ष आणि कुणाकडे? काय विचारता? अजून मी ज्ञानेश्वरीच पाहिली नाही. असं जर त्या माणसाने उत्तर दिलं तर हे हास्यास्पदच आहे की नाही? अगदी त्याच पद्धतीनं आपण तुकाराम महाराजांना 3ऱ्या आणि 4थ्या चरणावर शंका करणार नाहीत, विचारणार नाहीत. कारण ते म्हटलेले आहेत, पाहिली पुराणे दांडोळेली दरुषणे. पण मी वेदाचा अभ्यास केला असं त्यांनीही कुठं म्हटलं नाही. आणि त्यांच्या प्रामाणिक कोणत्याही चरित्रकारानं तुकोबरायांनी वेदाचं अध्ययन केल्याचा दाखला दिलेला नाही. विठ्ठल
या उलट घोकाया अक्षर नाही मज अधिकार तुकाराम महाराज म्हणतात. वेदाचे अक्षर घोकण्याचा सुद्धा मला अधिकार नाही. मग अशी अवस्था असताना, लौकिक दृष्टीनं वेदाला तुम्ही हात लावलेला नसताना, वेदाची अक्षर घोकलेली नसताना, वेदाध्ययन केलेलं नसताना, वेदाचं तात्पर्य नेमकं याच्यातच आहे असं कसं सांगू शकता? आणि उलट म्हणता वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एरांनी व्हावा भारमाता. म्हणजे ज्यांनी अध्ययन केलं, सगळा वेद कंठस्थ केला, त्यांना नाही कळाला का तुकोबराय वेद? ते म्हटले नाही, त्यांना नाही कळाला. म्हणजे त्यांना शिकून कळाला नाही, आणि तुम्हाला न शिकता कसा कळाला? विठ्ठला. महापुरुषांनी दिलेलं उत्तर आहे, सोपं उत्तर आहे. तुकोबरायांनी जी काही साधना केली त्यामध्ये प्रामुख्यानं जवळजवळ पूर्णपणे त्यांनी नामसाधना केली. नामसाधने व्यतिरिक्त क्वचितच त्यांनी साधना केल्याचा उल्लेख आपल्याला आढळेल किंवा आढळणार देखील नाही. रात्रंदिवस माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला, असे रात्रंदिवस त्यांनी देवाचं भजन केलं. आणि त्याचा परिणाम काय झाला तर तुकोबरायांचाच अभंग आहे. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाची या, जी कळणं जे कळणं कठीण आहे. शिकून सुद्धा कळणं कठीण आहे, ती न शिकता उगले सहज कळून येईल विठ्ठलाच्या नामाच्या आधारानं. तुकोबराय देखील म्हणतात की नाही, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, क्षराक्षरा वेगळा तुका होवणी निराळा. पाहे निगम कळा पण बोलतो कशामुळं? विठ्ठलाच्या कृपेनं. विठ्ठला. अजून एक उत्तर आहे, मी ज्यांचा नाम उल्लेख केला, वैकुंठवासी गुरुवर्य वक्ते बाबांनी सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं तुकाराम महाराज लौकिक दृष्टीनं वेदाचं त्यांनी अध्ययन केलेलं नसताना सुद्धा वेदात नेमकं हेच सांगितलं असं का सांगू शकले? त्याचं कारण त्यांनी सांगितलं. ते म्हटले तुमच्या संग्रहात 4092 अभंग आहेत, माझ्याकडे 6500 अभंग आहेत. हस्तलिखित बरीच होती त्यांच्याकडे. त्याच्यातील एक प्रमाण त्यांनी सांगितलं होतं, सांगतो मी आपल्याला. तुकोबराय म्हणतात वेदानं आम्हाला अक्षर घोकण्याचा अधिकार दिला नाही, ही गोष्ट खरी आहे. वेद आम्हावरी रुसोनिया गेला, वेद आमच्यावर रुसून गेला. त्याच्या अगोदर एक भूमिका मला तयार करावी लागेल. आपण एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यालयात गेलो, काही काम गुंतलेलं होतं आणि त्याने काय केलं, पूर्णपणे काम करायला नकारच दिला. पण आपल्याला तिथं लक्षात आलं की याचा बाप आपला दोस्त आहे, आपला मित्र आहे, बालपणीचा मित्र आहे. मग आपण काय म्हणतो, जरी तोंडावर त्याला बोललो नाही त्या साहेबांना, तरी मनात काय म्हणतो, तू नाही तुझा बाप करील का, असं म्हणतो की नाही? एवढंच लक्षात ठेव. अगदी त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात वेद आम्हावरी रुसोनिया गेला, वेद आमच्यावर रुसला. तुकोबराय तुम्ही काय केलं? आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. विठ्ठला. आम्ही त्याच्या बापालाच कंठात धारण केलं, कंठी धरिला. कृष्णमणी अवघाजनी प्रकाश म्हणून लौकिक दृष्टीनं वेद न पाहता सुद्धा वेदाचं नेमकं तात्पर्य तुकाराम महाराज सांगू शकले. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे, या दोनच गोष्टीमध्ये तुकाराम महाराजांनी समग्र वेदशास्त्र आणि पुराणांचं तात्पर्य आणलेलं आहे. वेदाला देखील नेमकं हेच सांगायचंय, साही शास्त्रांचा देखील विचार नेमका हाच आहे, आणि पूर्ण 18ही पुराणांचा सिद्धांतही हाच आहे की जीवानं आपलं कल्याण करून घेण्याकरिता त्या विठ्ठलाची शरणागती करावी आणि त्याचं नाव अंतरातील निष्ठेनं गावं. विठ्ठल. भगवत शरणागतीमध्ये आणि नामचिंतनामध्ये सगळ्या वेदशास्त्र पुराणांचं काय आहे तात्पर्य आहे तुकाराम महाराजांनी सांगितलेले. आता हा शरणागतीचा मोठा प्रांत आहे. ज्ञानेश्वरीचाच जर विचार करू गेलो शरणागती शब्दाला घेऊन तर दीर्घकाळ आपल्याला बोलतच राहावं लागेल. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं कशाला शरणागती म्हटलंय, वेदांत शास्त्र कशाला शरणागती म्हणतंय, हा मोठा विचार आहे. नारदांनी शरणागतीचे 6 प्रकार भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं सांगितलेले आहेत. पटपट सांगून टाकतो. अनुकूल्यसे संकल्पः, प्रातिकूल्यसे वर्जनम, रक्षिष्यतीति विश्वासः, गोप्तृत्ववर्णनं तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. हे भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं असलेले शरणागतीचे प्रकार. आणि वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं शरणागती म्हणजे नेमकं काय, तर त्या परमात्म्याशी आपला अनादि असलेला अभेद, त्याचा निश्चय, हीच खरी शरणागती. विठ्ठल. तया अहम वाचा चित्त अंग, देवोनिया शरण रिघ, महोदधिका गांग, रिगाले जैसी. तया त्या परमेश्वराला अहम वाचा चित्त अंग हे सगळं देऊन मग शरण जायचंय. कसं?
तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. त्या सागरामध्ये प्रविष्ट झालेल्या गंगेला जर आपण प्रश्न केला तू कोण, तर तिचं उत्तर मी गंगा असं येत नाही. सागरोहम समुद्रोहम असंच उत्तर येईल, मी सागर आहे. पूर्वीचं कुळ नाम गोत्र रूप सगळ्याचा काय केलेला आहे तिनं, त्याग केलेला आहे आणि सागर होऊन राहिलेले. महोदधिका गांग रिगाले जैसे, अगदी त्याचप्रमाणे जीवानं आपलं संपूर्ण अस्तित्व त्या परमेश्वरामध्ये विलीन करून टाकणं, याला म्हणतात खरी शरणागती. आणि हे संपूर्ण वेदाच्या बोलण्याचं तात्पर्य आहे. विठ्ठल सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मोठा विस्तार आहे त्याच्यामध्ये, पण थोडेसे काही दृष्टांत जे दिले आहेत ते बघून आपण पुढे जाऊ. घटाचे निनाशी गगनी गगन प्रवेशी मज शरण येणे तैसे ऐक्य करी. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण येतू. या 2 वयात 3 दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिलेले आहेत की कसं शरण आलं पाहिजे. घटभंग झाल्यानंतर घटातील आकाश महाआकाशामध्ये ज्याप्रमाणे विलीन होऊन जातं, अगदी त्याचप्रमाणे अर्जुना तू मला शरण ये. सोन्याचा अलंकार हा जरी सोन्याहून वेगळा दिसत असला तरी तो सोन्याहून वेगळा नाही, सोनं रूपच आहे. पाण्यावर उठलेला तरंग किंवा लाट ही पाणी रूपच आहे, पाण्याहून वेगळी नाही. तैसा मज धनंजया शरण ये तू. हे अर्जुना तू मला तसा शरण ये. देव बघत होता, अर्जुन बराच वेळचं म्हणत होता हे देवा मी तुला शरण आलेलो आहे, हे देवा मी तुला शरण आलेलो आहे. पण देवानं विचारलं तू कोण, की त्याचा पुन्हा उत्तर राहायचं स्वदेहा नाम अर्जुन. मी अर्जुन आहे, मी जीव आहे, मी जन्मणारा मरणारा आहे, मी करता भोगता आहे, मी सुखी दुःखी आहे. देव म्हणाले अरे जर तू म्हणतोस हे देवा मी तुला शरण आलो, तर मग तुझे उद्गार मी वासुदेव तत्वता असे असले पाहिजेत. जर तू मला खरोखर शरण आलेला असशील तर तुझं हे मी तुला शरण आलेलो आहे असं बोलणं, या बोलण्याचा धिक्कार असो. आणि असं बोलताना तुझ्या बुद्धीला लाज वाटत नाही का. विठ्ठला मज ही शरण रिघिजे आणि जीवत्वेची असिजे धिक बोली इयान लजे प्रज्ञा किवी. मलाही शरण आला आहे असं म्हणतोस आणि पुन्हा जीवत्व रूपानं शेष राहतोस. तुझ्या या बोलण्याचा धिक्कार असो आणि तुझ्या बुद्धीला काही लाज वाटत नाही का. म्हणजे जीवानं पूर्ण आपलं अस्तित्व देवामध्ये विलीन करून टाकावं, पुन्हा जीव रूपानं शेष राहू नये, हे खरं शरण जाणं आहे. आणि असं शरण जीवांनी विठ्ठलाला जावं असं सगळ्या वेदशास्त्र पुराणांचं तात्पर्य आहे. विठ्ठला जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी. शरणागता शरण्य मीची को मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदी. मी बोलून गेलो. शरण शब्दाचं मोठं चिंतन आहे, पण वेळेला शरण जाऊन पुढे जायचं आहे. विठ्ठला निजनिष्ठा नाम गावे. आणि त्या देवाचं नाव मोठ्या निष्ठेनं काय करावं, गावं. या 2 गोष्टीमध्ये समग्र वेदाचं तात्पर्य तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. केवळ वेदाचंच तात्पर्य यामध्ये नाही, तर वेदाचा अर्थ सुलभ करण्याकरिता ज्या शास्त्रांची निर्मिती झाली त्या शास्त्रकारांचं मत देखील अंततोगत्वा हेच आहे. सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार. समस्त जे शास्त्र आहेत त्यांचा अंततः हाच विचार आहे. अंती शब्द महत्वाचा आहे. सुरुवातीला जर पाहू गेलो तर कोणताच शास्त्रकार एकमेकासारखं बोलत नाही. उलट महाभारतात असं म्हटलेलं आहे नैको मुनीर यस्य मतन न भिन्नम किंवा वच प्रमाणम 2 पाठ आहेत. असा एकही मुनी नाही की ज्याचं मत एकमेकापासून भिन्न नाही. म्हणजे सगळ्यांची मतं काय आहेत, भिन्न आहेत. तोंडेशी तोंडा न मिळ ज्ञानोबराय म्हणतात कोणाचंच मत कोणाशी जुळत नाही. हे सुरुवातीला. पण तेच शास्त्रकार अंती याच निर्णयावर आले की जीवांनी विठ्ठलाला शरण जावं आणि त्याचं नाव मोठ्या निष्ठेनं गावं. मग अगोदर एकमेकांच्या विरोधात का बोलले त्याचं कारण सांगतो. हे सगळे जे पुढारी लोक असतात ना ते आतून एक असतात. लक्षात आलं. हे याच्याशिवाय उदाहरणच नाही दुसरं. हे चरण पटवण्याकरिता दुसरं उदाहरण असलं तर सांगा, मी पुढच्या कीर्तनापासून बदलून टाकतोय. लक्षात आलं. सगळे पुढारी आतून एकच असतात. ते म्हणतात तू ह्या पक्षात उभा राहा, तू त्या पक्षात उभा राहा, कोणी निवडून आलं तर सत्ता आपलीच राहील. तसं सगळ्या शास्त्रकारांचं मत एकच आहे. ते आतमध्ये त्यांचं ठरलंय काही करून या जीवाला विठ्ठलाच्या चरणावर घेऊन जायचं. पण ते म्हटले आपण जर बाहेर जाऊन सगळे एकच बोलू
तर एकाच मताचे लोक आपलं अनुसरण करतील, त्याच्या विरोधी मताचे लोक आपल्या मागे येणार नाहीत. म्हणून आपण बाहेर जायचं आणि सगळ्यांनी वेगवेगळं बोलायचं. म्हणजे मग सगळे लोक आपल्या मागे येतील आणि शेवटी यांना घेऊन पंढरपूरला जायचं. विठ्ठला सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार. आता इथं जबाबदारीने बोलावं लागतंय. सगळ्या महाराष्ट्रातील लोक, वारकरी संप्रदायातील जुनी जाणती माणसं ऐकतायत. मी जे मोठ्या लोकांकडून ऐकलं ते सांगतो. इथं 6 शास्त्रांचा विचार नाही म्हटलेला, सकळ पद आलेलं आहे. सकळ शब्दात तर नास्तिकही दर्शनकार येतात. मग जे विठ्ठलालाच मानत नाहीत त्या शास्त्रकारांचं तात्पर्य विठ्ठल शरणागतीत कसं असेल असेल, पण त्याच्यावर एक कीर्तन करावं लागेल. विठ्ठला ते नास्तिक दर्शनकार सुद्धा कुणी सामान्य नाहीत. नाही ते मुनयो भ्रांता सर्वज्ञत्वात तेषाम मधुसूदनांनी अद्वैत सिद्धीत म्हटलं. विठ्ठला ते मुनी भ्रांत नाही आहेत, ते सर्वज्ञ परमेश्वराचे अंश आहेत. पण त्यांचं आतमध्ये ठरलेलं आहे. संत एकांती बैसले त्यांचं आतमध्ये ठरलेलं आहे. कुणी काय म्हणा, सांख्य मत मांडा, कुणी न्याय मत मांडा, कुणी पूर्वमीमांसा मांडा. काहींना सांगितलं तुम्ही वेदविरोधी बोला, म्हणजे जे आपसुकच वेदविरोधी असलेले लोक तुमच्या मागे येतील. मग कमीत कमी नाही त्यांनी वेदाचं अनुसरण केलं तर वेदातील काही जी तत्व आहेत, सत्य, अहिंसा इत्यादी तरी मानतील की नाही. आणि मग हळूहळू हळूहळू त्यांच्यात परिवर्तन होईल. वेद धर्माच्या आचरणाची योग्यता त्यांच्यात येईल आणि मग कधीतरी ते मुक्त होतील. विठ्ठला म्हणून समस्त शास्त्राचं हे मत आहे, सकळ शास्त्रांचा विचार. पण कधी अंती इतुलाची निर्धार, अंत तो गत्वा, शेवटी शेवटी ते ह्या मतावर आलेले आहेत. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. आता वेदाचं तात्पर्य काढण्याकरिता ज्या शास्त्राधिकांची निर्मिती आहे, तीही भाषा ज्यांना उमजत नाही त्यांच्याकरिता तेच तत्व कथानकांच्या माध्यमातून जगासमोर ठेवण्याकरिता ज्या पुराणांची निर्मिती झाली, वेगवेगळी कथानकं सांगून तेच तत्व त्यांनी वहन केलेलं आहे. त्या 18ही पुराणांचा सिद्धांत म्हणजे निष्कर्ष, हेत म्हणजे उद्देश, हाच आहे अभंगाचं शेवट. 18 पुराणे सिद्धांत, 18 पुराणे विठोबाची शरण